आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी काही दिवसापूर्वीच थोडा राजीनामा दिला, त्यामुळे काँग्रेसमध्ये खूप हालचाल निर्माण झाली. आपण त्यांच्याशीच वार्ता बोलूया, ते काय म्हणतायत ते. तुम्ही सांगा की जे काँग्रेस तुम्ही 2 आठवड्यापूर्वी जो राजीनामा दिला होता, तुम्हाला तिकीट न मिळालं, त्यामुळे मला तिकीट नाही मिळाली त्यामुळे राजीनामा दिला नव्हता. मी तर तिकीट मागितली सुद्धा नव्हती. विषय असा होता की महाराष्ट्रातून अल्पसंख्याक समाज, उत्तर भारतीय समाजचे अनेक संघटन, अनेक नेते, काँग्रेसचे अनेक नेते सर्वांनी रोष व्यक्त केला होता, नाराजगी जतवली होती. त्यांची जी भावना होती ती भावना केंद्रीय नेतृत्वाला मांडण्याचं काम मी काँग्रेसच्या एक नेत्या म्हणून केला होता आणि म्हणून ते मी प्रचार समितीतून बाहेर पडलो होतो. आणि मला आदर आहे की आमच्या अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब, राहुल गांधीजी, चनिथलाजी, नाना पटोले, महाराष्ट्राचे सर्व नेते सर्वांनी त्याचा संज्ञान घेतला आणि परत अशी प्रकारचं हे चूक होणार नाही, कठोरपणे त्याचं पालन होईल हा निर्णय झाला आहे. तर मी पक्षाच्या सोबत पूर्वी पण होतो, आज पण आहे. आता मी प्रचाराला लागलो आहे कारण आज देश वाचवणं महत्त्वाचं आहे. देशाच्या संविधान, लोकशाही वाचवणं महत्त्वाचं आहे. आमचे नेते राहुल गांधी आणि इंडिया गठबंधनचे उद्धव ठाकरेजी असो, शरद पवार साहेब असो, रात्रदिवस फिरत आहेत. जीवाची पर्वा न करता ते फिरत आहे. हा देश वाचवण्याची लढा जिंकण्यासाठी, देश वाचवण्यासाठी ती लढामध्ये नसीम खान सामील आहे. काही नेते आहेत, भाई जगताप सारखे जे नेते आहेत ते काहीतरी नाराज दिसत आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलणार नाही. आम्ही सगळे बोलणार, एकमेकांशी बोलणार, सगळे पक्षाचं काम करणार आणि भाई जगताप काम करत आहेत, महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत सगळ्याकडे. हे होते काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी त्यांच्या राजीनाम्याबद्दल आपल्या टाइम्स डिजिटलमध्ये व्यवस्थित आणि सविस्तरमध्ये आपल्याजवळ चर्चा केली. मुंबईमधून कॅमेरामन संदीप हरमळकरसह संजीव जाधव, टाइम्स मुंबई. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.